रामकृष्ण हरी सर्वांना। तर आज या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मी कशा प्रकारे मांडते हे मी दाखवलेले आहे। पूजा मांडायला सुरुवात करण्याआधी सर्व साहित्य मी एका ठिकाणी जमा करून ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेला काही विसरलं म्हणून घ्यायला उठण्याची गरज नाही। प्रथम एका वाटीत मी हळद आणि कुंकू घेतले, थोडं पाणी टाकून ते मिक्स केलं। आता ह्या कलशावर खालून वरच्या बाजूने 8 बोटं मी ओढणार आहे, म्हणजे अष्टदिशा। आता ह्यानंतर कलशावर ठेवायचा जो नारळ आहे त्यासाठीची तयारी। थोडी हळद मी घेतली आहे, तिच्यात पाणी टाकून तिला थोडंसं ओलं करून घेतलं, जेणेकरून नारळावर व्यवस्थित ते लावता येईल। जसं देवीच्या माथ्यावर हळदीचा लेप असतो आणि मधोमध कुंकू असतं, तसंच मी इथे करणार आहे। म्हणजे हा देवीचा माथा आहे आणि ह्यावर हळदीचा लेप देऊन त्यावर कुंकू लावायचं आहे। पूजा करताना कलश तांब्या एकत्र ठेवल्यानंतर ह्या प्रकारे असा लेप लावता येत नाही, कारण हल्ल्याने ते पडण्याची भीती असते। मी कलश तयार करून घेत आहे। ह्यामध्ये मी सर्वात आधी आता पाणी टाकलेलं आहे। कलश कधीही काठोकाठ भरायचा नाही, कारण त्यामध्ये आपण फूल, सुपारी, नाणं, दुर्वा, तुळस हे सर्व टाकतो, मग त्यामुळे पाणी वर येतं। मग ह्या पाण्यामध्ये दुर्वा, तुळशीपत्र, सुपारी, 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं, फूल हे सर्व सोडायचं आहे। गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग शुभ असतो, म्हणून शक्यतो जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचीच फुलं आणायची। आता हे बाजारातून आणलेले डहाळे आहेत 5 झाडांचे, तर ह्याच्यापैकी थोडे थोडेच मी घेणार आहे, कारण सर्व जर एकत्र लावलं तर नारळ, कलश तांब्या जो आहे तो कलंडण्याची शक्यता असते। इथे घेतलेलं प्रत्येक साहित्य मी पहिलं धुवून घेतलेलं आहे, म्हणजे ही पानं आहे, नारळ आहे, जे काही घेणार ते पहिलं धुवून घ्यायचं। आणि बरेच लोक बोलतात की पूजा एकदम परफेक्ट पाहिजे, सर्व साहित्य पाहिजे, तर असं काही नसतं। मातेकडे सर्व काही आहे, आपण तिला काही देण्याची गरज नाही। पूजा ही आपल्या समाधानासाठी असते। मातेची आपण मनोभावे सेवा केली, सेवा म्हणजे काय, नामस्मरण केलं, चांगल्या गोष्टी केल्या, तर माता आपोआप प्रसन्न होते। जी माता आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, ती पूजेमध्ये जर काही त्रुटी राहिली तर आपल्यावर रुसेल किंवा रागवेल असं वाटतं का तुम्हाला? आपली आईच आहे ना ती। मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे पूजा मांडण्याची पद्धत दिलेली आहे, मी तीच पद्धत वापरते। काही लोक देवीला सजवतात, म्हणजे मुखवटा आहे, डोळे हे सर्व करतात, पण मला साध्या पद्धतीने पूजा आवडते। प्रत्येकाला वाटतं की आपली आई म्हणजे महालक्ष्मी माता आहे, तिचं आपण घट मांडतोय तर ते व्यवस्थित दिसावं, त्या हिशोबाने ते सर्वजण काही ना काही करतच असतात। पूजा मांडण्याआधी जागा स्वच्छ करून घ्यायची, तिथे स्वस्तिक काढायचं, मग त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आणि मग वस्त्र अंथरून घ्यायचं। मधोमध बरोबर गव्हाचं वर्तुळ काढायचं आणि आपल्या कलशाची त्यावर स्थापना करायची। त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची, त्याचे देठ काढून टाकायचे आणि देठाची बाजू पूर्व किंवा उत्तरेला असेल अशा प्रकारे ते ठेवायचे, म्हणजे आपली पूजा मांडतानाच आपण पूर्व किंवा उत्तर अशीच मांडायची। मी पूजा पूर्व पश्चिम मांडलेली आहे। ह्या विड्याच्या पानावर 1 नाणं ठेवायचं, त्यावर सुपारी ठेवायची। आता हे झालं गणपती बाप्पाचं प्रतीक। कोणतंही कार्य, पूजाविधी करताना गणपती बाप्पाची पहिली पूजा केली जाते, त्यामुळे त्या कामामध्ये विघ्न येत नाही। अशा प्रकारे कलशाची, गणपती बाप्पाची मांडणी झाल्यानंतर आचमन करायचं आहे। त्यासाठी हातावर पाणी घ्यायचं, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून आचमन करायचं आणि मग ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातलं पाणी ताम्हाणात सोडायचं।
त्यानंतर तुळशी पत्राने गणपती बाप्पा, महालक्ष्मी मातेचा फोटो, कलश ह्याला पाणी शिंपडायचं. मग सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची. गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, दुर्वा, फूल वाहून घ्यायचं, नमस्कार करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण गणपती बाप्पाला विनंती करतो की हे बाप्पा माझ्या कोणत्याही कामामध्ये विघ्न येऊन देऊ नको, सर्व सुरळीत पार पाड. गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर देवीच्या कलशाच्या बाजूला मी देवीची ओटी ठेवत आहे. या ओटीसाठी मी नवीन ब्लाऊज पीस घेतला आहे. त्यावर थोडे तांदूळ, ओटीचं सामानसुद्धा ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला मी ओटीमध्ये नारळ ठेवायला विसरले, मग तो मी नंतर ठेवला. सेवेमध्ये चूक झाली, देवीकडे माफी मागितली. त्यानंतर चौरंग सर्व बाजूंनी सजवला, म्हणजेच काय तर सर्व बाजूंनी फुलं ठेवली. मग देवीचा प्रसाद, 5 फळं, केळी ठेवली. त्यानंतर दूध ठेवलं. आरतीचं ताट तयार करून घेतलं. दिवा ठेवला, कापूर, धूप हे सर्व तयार करून घेतलं. त्यानंतर ओटीवर हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं. मग देवीला वेणी घातली, मंगळसूत्र घातलं. प्रत्येकजण देवीला आपापल्या पद्धतीने सजवत असतो, कारण प्रत्येकाला वाटतं आपली आई चांगली दिसावी, म्हणजे सर्व व्यवस्थित असावं. मला असंच आवडतं म्हणून मी ह्याच पद्धतीने करते. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही मातेला सजवा. अशा प्रकारे पूजा व्यवस्थित मांडून झाली. गणपती बाप्पाची पूजा झाली. महालक्ष्मी मातेला हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिली, आरती ओवाळली. मग मी नैवेद्य स्वतःसाठी पहिला घेतला आणि मग घरातल्यांना दिला. रोज सकाळी पूजा झाल्यानंतर मी महालक्ष्मी मंत्राचा जप करते. तो जप मी करून घेतला. मार्गशीर्षच्या व्रताचं जे पुस्तक आहे त्यामध्ये हा मंत्र जप दिला आहे, ओम श्रीम नमः. तोच जप मी रोज करते. पूजा मांडल्यानंतर देवीचं पुस्तक वाचायचं आहे, देवीची आरती करायची आहे आणि अशा प्रकारे महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. याने तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. म्हणजेच पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सुखसमृद्धी येईल, दारिद्र्य जाईल, संततीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी हे व्रत खूपच उपयोगी आहे. दिवसातून एकदा तरी प्रत्येकाने या मंत्राचा जप केला पाहिजे. प्रत्येकाला चांगले अनुभव येतील. मला तर आलेत. दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री महानैवेद्य अर्पण करायचं आहे, म्हणजे चपाती, भाजी, वरण भात, काहीतरी गोड. तर मी आज शिरा केला होता आणि वाटाण्याच्या पुऱ्या केल्या होत्या. आता ह्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करायची असते. पूजा म्हणजेच काय की देवीला हळदी कुंकू वाहायचं, फुलं वाहायची, नमस्कार करायचा, आरती ओवाळायची, खडीसाखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे देवीची पूजा केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे, 10-15 मिनटं, आणि त्यानंतर मग मांडलेली पूजा सर्व काढायला घ्यायची. सुरुवातीला दाखवलेला नैवेद्य मी बाजूला ठेवला, ताट एका बाजूला सारून ठेवलं. मग मी चौरंगावर असलेली जी फुलं आहेत ती सर्व फुलं काढून घेतली. त्यानंतर देवीला घातलेली वेणी, मंगळसूत्र हे सुद्धा हलक्या हाताने व्यवस्थित काढून घेतलं, जेणेकरून घटाला धक्का लागू नये.
जेव्हा आपण घरामध्ये अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात घट बसवतो, आपल्याला महालक्ष्मी मातेचं अस्तित्व आपल्या घरात जाणवतं. वेणी वगैरे काढल्यानंतर घट 3 वेळा खाली ठेवायचा आहे आणि मग उचलून बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर मग चौरंगावर ठेवलेली ओटी ती एका ताटात काढून ठेवायची आहे. महालक्ष्मी मातेचा जो फोटो आहे तो घ्यायचा आहे, तो व्यवस्थित ठेवायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पा ज्यांची आपण पूजा केली होती त्यांनासुद्धा तिथून उचलून एका ताटामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. आता इथे कलशामध्ये आपण एक सुपारी टाकतो आणि गणपती बाप्पासाठी एक सुपारी असते. तर ह्या दोन्ही सुपाऱ्या मी वेगवेगळ्या ठेवते, जेणेकरून पुढच्या वेळेस पूजा करताना गणपती बाप्पाची सुपारी कोणती आणि कलशातली सुपारी कोणती हे व्हायला नको. मग कलशामधली ती पानं बाजूला ठेवून हे पाणी तुळशीला वाहायचं आहे. जास्त असेल तर बाकीच्या झाडांनासुद्धा वाहायचं आहे. कलशातील पाणी तुळशी वृंदावनात झाडांना वाहिल्यानंतर जिथे आपण कलश ठेवला होता तिथे हळदी कुंकू वाहायचं आहे, देवीला नमस्कार करायचा आहे आणि दिवा तसाच चालू ठेवायचा आहे. दिवा विझल्यानंतर चौरंगावरील वस्त्र उचलायचं आहे. जे गहू आहेत ते व्यवस्थित ठेवायचेत, कारण नेक्स्ट टाईम आपल्याला ते वापरायचे आहेत. एका पिशवीमध्ये ओटीचं सामान वेगळं ठेवायचं आहे. त्यानंतर जो कलशमध्ये जो आपण नारळ वापरतो तो वेगळा ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला विचार करावा लागत नाही की ओटीतला नारळ कोणता, कलशावर ठेवलेला नारळ कोणता. दिवा विझल्यानंतर चौरंग उचलायचा आहे. त्याच्याखाली जे स्वस्तिक आहे ते कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि हे सर्व सामान एका बाजूला व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेथे कुणाचा हात लागणार नाही. मैत्रिणींनो, ही पूर्ण पूजा मी मार्गशीर्षचं जे महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे त्याप्रमाणे करते. त्यामध्ये जे महालक्ष्मी महात्म्य दिलेलं आहे, त्यात जी पूजाविधी दिली आहे त्याचप्रमाणे मी हे व्रत करते. महालक्ष्मी मातेवर विश्वास ठेवा, नक्की ती तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईपसुद्धा करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.